दिवस उगवलाय. रॉयल ट्रॉफी 2025 चा पहिलीच मॅच अतिशय रोमांचक आणि रंगतदार क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळाली. 12वे खेळाडू दोन्ही टीमच्या या ठिकाणी उपस्थित असणं अनिवार्य आहे. अनुप शेठ भंडारी अगदी आपण पाहतोय उपस्थित होताना पाहायला मिळतात. मनापासून स्वागत. एक क्रिकेट प्रेमी वेळ व्यक्तिमत्व म्हणून आम्ही रवी भाऊ गिरमकर यांच्याकडे पाहतो आणि या स्पर्धेमध्ये देखील जे पारितोषिक ठेवले स्वतः आयोजकच आहेत, परंतु MS धोनी स्टाईलनं जो खेळाडू सामना संपवणार आहे त्याच्यासाठी या 777 रुपयांचं पारितोषिक रवी भाऊ गिरमकर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. सामन्याला होईल सुरुवात. पहिलं षटक टाकण्यासाठी मधुर धुळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार होताना जो पाहायला मिळतो आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मधुर धुळे यांची ओळख आहे, अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं टाकण्यासाठी मधुर धुळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कव्हर ड्राईव्ह खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल त्या ठिकाणी सिंगल प्राप्त केली जाईल आणि एका धावेच्या सहाय्यानं मैदानाच्या आतमध्ये खातं खोललं जात आहे. काय जबरदस्त मॅच रंगली एक आणि या मॅच मध्ये देखील त्याच अपेक्षा क्रिकेट रसिकांना असतील. ही मॅच देखील शेवटपर्यंत रंगावी ही क्षमता आहे, अगदी आपण पाहतोय. दोन्ही टीम कडे एस्टनच्या पाठीमागे अमोल गागरे यांना इन ऍक्शन आपण पाहतोय. खरं तर अनेक स्पर्धा गाजवताना पाहायला मिळतात अमोल गागरे. ओ चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक डॉट बॉल प्रस्तुत केला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. साईराम 11 एक धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. घेतली जाईल ती सिंगल. धावा 2. करजुले हरिया 11 आणि दुसऱ्या बाजूला साईराम 11 अशी झुंज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. विजय पताका कोण फडकवणार या मॅच मध्ये? आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठानानं पहिल्या सामन्यामध्ये मारली बाजी. स्लॉक करायचं होता त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. 2 धावा धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय. सागर पवार आणि सन्माननीय अभिषेक गव्हाणे आपण उपस्थित झालात. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए. आग जलनी चाहिए आणि ज्वालाग्रही फटका तर खेळलाय. ओ प्रयत्न सुरेख झेल साठी त्या ठिकाणी केला. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतील. एक धाव खूप महत्वाची आहे. साईराम हे नाव देखील एक जुनं जाणताय. साईरामचे अध्यक्ष रविभाऊ गिरमकर देखील या ठिकाणी अगदी आपण पाहतोय संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित आहेत. मनापासून स्वागत असेल. साईराम 11 फलंदाजी करत असताना 4 धावा धाव फलकावरती बिनबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिरूर तालुक्यातील एक संघ आहे, एक पारनेर तालुक्यातील संघ आहे. करजुले हरी अगदी आपण पाहतोय. चांगली बांधणी या संघाची देखील खरं तर जी केली जाते. ओ या वेळेला पुन्हा एकदा स्लॉग हिट आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांचा इशारा हा असेल खणखणीत चौकार. 4 रन. खरं तर हेच फटके अपेक्षित असतील मैदानाच्या आतमध्ये. फ्लॅट बॅटेड स्लॉग हिटचा फटका येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये भिंतीवरती डायरेक्ट चेंडू जर पडला तर तो चौकार आहे. याची दक्षता ऑल मॅच मध्ये यस डायरेक्ट भिंतीवरती पडला तर तो चौकारच असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती बिनबाद 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओ लॉफ्ट केला मिड ऑफच्या डोक्यावरून. ओव्हर द मिड ऑफ फेड चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकारासाठी 4 रन.
12 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय बिनबाद पाहायला मिळत आहेत. ओव्हर क्रमांक 2 चालू आहे. फ्रंट फुटवरती आले त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय गलीमध्ये चेंडूला अडवलं जाईल. संदीप गावडे त्या ठिकाणी कार्यरत आहेत. चांगली बांधणी अगदी आपण पाहतोय कर्जुली हारी या टीमनं देखील केली आहे. नुकताच कर्जुली हारी या ठिकाणी देखील पार्नर टेनिस प्रीमियर लीगचा थरार जो संपन्न झाला आणि हे सगळे आयोजक होते. खरं तर आज मैदानाच्या आतमध्ये इनॅक्शन आपण पाहतोय चांगली टीमची बांधणी. अमोल आंधळे आहेत, संदीप गावडे अगदी आपण पाहतोय इनॅक्शन त्यांना आपण पाहतोय. अमोल गागरे यांच्या नेतृत्वात ही टीम उतरताना पाहायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला चेंडू अगदी आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र बिनबाद 14 धावा. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. ओ गुड लेन स्पॉट वरती चेंडू पडतोय. झपकन यष्टिरक्षकाच्या हातात निघून जातोय. आणखीन एक डॉट बॉल पेश केला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 14 धावा. धाव फलकावरती अमोल गागरे. मोठा अनुभव आहे. अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार अष्टपैलुत्वानं गाजवताना सद्यस्थितीला पाहायला मिळतोय अमोल गागरे. यावेळेला पुन्हा एकदा आक्रमण. वाईडिस्ट लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी जाताना पाहायला मिळतोय. अठरा धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला पाहायला मिळतोय. 18 विदाउट लॉस. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. यस चेक करायचंय. कॅमेऱ्यामध्ये चेक केलं जाईल. हा षटकार आहे की चौकार. तिसऱ्या पंचांकडची मागणी नक्की जी केली जाते. पांडुरंग सरोदे सर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत. निर्णय येईल आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये. हा षटकार आहे की चौकार. काय जबरदस्त मॅच झाली पहिली मॅच. आणि क्रिकेट रसिकांना अपेक्षा आहे ही मॅच देखील तशीच रंगतदार व्हावी. क्षमता आहे साईराम 11 मध्ये, क्षमता आहे कर्दुले हारिया 11 मध्ये. दोन्ही टीमनं चांगली बांधणी केली आहे. युट्यूब लाईव्ह सौजन्य अगदी आपण पाहतोय. सन्माननीय मोहनदादा शेळके, सरपंच रांजणगाव गणपती, सन्माननीय प्रवीण गुलाबराव दसगुडे, माजी नगरसेवक सिरूर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. तर सन्माननीय सचिनदादा चौधरी, सरपंच राजापूर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट आयकॉन साठी सायकल त्यांच्या माध्यमातून आहे. क्रिकेट साहित्य सौजन्य मंदार शेठ पाचुनकर, प्रसिद्ध उद्योजक यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पारितोषिक खूप महत्वाचे आहेत आणि त्यांचा उल्लेख आपण करतो आहे. ग्राउंड सौजन्य आपण पाहतोय सन्माननीय जाकीरभाई पठाण, सदस्य रयत शिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य. पाणी सौजन्य कयुमभाई शेख, डेक्कन ॲक्वा यांच्या माध्यमातून. नाश्ता सौजन्य सन्माननीय विपुल शेठ भंडारी, भंडारी कलेक्शन शिरूर, चिराग शेठ भंडारी, भंडारी सेल्स कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय.
ओ परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार. धावा 27, धाव फलकावरती अगदी आपण पाहतोय साईराम 11. बेस्ट फिल्डर साठी देखील एक आकर्षक सायकल असणार आहे, ती सायकल दिली जाते सन्माननीय अमोल पाचुनकर उद्योजक. सत्कारासाठी जी प्रेम आहे त्यासाठी सौजन्य सन्माननीय सुभाष शेठ गांधी, गांधी कंस्ट्रक्शन शिरूर पुणे नगर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. जो आकर्षक बलून पाहतोय त्या बलून साठी देखील सौजन्य आहे सन्माननीय संतोष शेठ भंडारी, माजी नगरसेवक शिरूर नगरपालिका. अगदी आपण पाहतोय अपील जोरदार एस्टनच्या पाठीमागून, आणि सन्माननीय मितेश गादिया. विकेट पाहायला मिळते, पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होत असताना अगदी आपण पाहतोय. शांतता थोडीशी वातावरणामध्ये खरं तर सुरुवात प्रभावशाली केली होती. पहिली विकेट येताना पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय प्रशांत शुक्ला आयकॉन पोहोचताना पाहायला मिळतोय. आपल्या दर्जेदार फलंदाजीनं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्यात या प्रशांत शुक्लानं. नुकतेच खराडी चषक संपन्न झालं, आयटी टॉवर खराडी या ठिकाणी नेत्रदीपका फलंदाजी केली होती, आणि त्या ठिकाणी पहिला अर्धशतक झळकवण्याचा विक्रम देखील प्रशांत शुक्ला यांनी मात्र आपल्या नावावरती केला होता. तो प्रशांत शुक्ला एक धडाकेबाज फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये गतवर्षीचं एनबी ट्रॉफीचं पर्व देखील जबरदस्त गाजवलं होतं आपल्या फलंदाजीनं. प्रशांत शुक्ला आयकॉन म्हणून समाविष्ट केले. ओ लॉफ्ट केलाय, समोरच्या दिशेला उडवला, काय घडणार आहे त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगलं कलेक्शन, आणि दुसऱ्या प्रयत्नात यष्ट्या उडवल्यात, परंतु प्रशांत शुक्ला सुरक्षित क्रीज मध्ये त्या ठिकाणी पोहोचला जातोय. अगदी आपण पाहतोय धावा जर पाहिल्या तर मात्र 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चेंडू निसटला असता तर डायरेक्ट सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी जाऊन पोहोचला असता, परंतु त्या ठिकाणी या चांगलं कलेक्शन, शेवटच्या क्षणी चेंडूला स्टॉप केलं आणि काही धावा निश्चितपणे वाचवल्या. 5 धावा वाचवल्या जवळजवळ, फक्त 1 धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. साईराम 11 28 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. रणनीती आखली जाईल, डावपेच आखले जातील. रॉयल ट्रॉफी कालपासून चालू झाली आहे. काल धानोरी स्पोर्ट क्लब धानोरीनं मारलेली बाजी, आज कोण, याचं उत्तर सायंकाळच्या सत्राची नक्कीच वाट पाहावी लागेल. सेफ मध्ये चेंडूला अडवले त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. फलंदाज सुरक्षित, धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 63 पाहायला मिळतोय. अशाच प्रकारची फलंदाजी केली 63-70 पर्यंत धावफलक पोहोचू शकतात अगदी आपण पाहतोय. 28 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जारी आहे. मधुर धुळे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला फ्लॅट बॅटेड विकेट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करून जातोय षटकारासाठी 6 धावा. लॉंग लेग सीमारेषा गाठताना पाहायला मिळाला चेंडू. एक फ्लॅट बॅटेड सिक्सर
मधुर धुळेवरती आक्रमण अगदी आपण पाहतोय जे केले जात आहे. रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवाराचं हे शानदार आयोजन, महत्वाची मॅच रंगताना पाहायला मिळते. स्ट्रेट हिट अनदर वन सिक्सर, प्रचंड मोठी तोडफोड. तीन ओव्हरचा खेळ संपला. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. कर्जुली हारिया 11 आणि साईराम 11 या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. एका बाजूला पारनेर तालुका, एका बाजूला शिरूर तालुका. अगदी आपण पाहतोय ही लढत रंगतदार होईल. अमोल गागरे यांच्या नेतृत्वात कर्जुली हारिया टीम मैदानाच्या आतमध्ये उतरताना अगदी आपण पाहतोय. स्वतः अमोल गागरे हे महत्वाचं षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना पाहायला मिळतात. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून अमोल गागरेनं मात्र एक चांगलंच नावलौकिक. सौरभ दादा शेळके, त्याचबरोबर सुशील दादा सुर्वे आणि राहुल दादा राठोड आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत. तसेच महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष, अन्नापूर गावचे सरपंच पप्पू शेठ पवार, रॉयल ट्रॉफीचे आयोजकच आहेत. अगदी आपण पाहतोय पप्पू शेठ, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पप्पू शेठ पवार यांचं आगमन. खरं तर प्रत्येकाला आपली वाटणारी रॉयल ट्रॉफी सन्माननीय विशाल तथा बंटी दादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय गेली 3 वर्ष मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. आणि या किती नेत्रदीपक लढती क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळत आहेत हे या अगोदरच आपण अनुभवलेलं आहे. 1 बॉल 1 पर्यंत सामना आला होता. अतिशय रंगतदार लढत क्रिकेटच्या रसिकांनी अनुभवली, पाहिली आणि आनंद लुटला. तर या मॅच मध्ये देखील रोमहर्षकता क्षणाला पाहायला मिळेल. पिकअप केलाय अतिशय दूरवरचा, गगनाला गवसती घालणारा एक ट्रीम इंडा सिक्सर. पिकअप शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र 47 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. सत्तेचाळीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 4 प्रगती पथावरती जारी आहे. संघर्ष जारी. पाहायचंय कोण कुणावरती पडणार आहे भारी. पानोली गावचे उद्योजक सन्माननीय राहुल दादा गावडे आपण उपस्थित झालात. आपलं मनापासून स्वागत. संदीप गायकवाड 3 चेंडूवरती सलग 3 षटकार मात्र ठोकलेले आहेत. अमोल गागरे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. संदीप गायकवाड 6 चेंडू 26 वरती नाबाद खेळत असताना अगदी आपण पाहतोय. झुंजार लढवय्य आमने सामने, त्यांच्यातील झुंज. लॉफ्टेड ड्राइव्ह अगदी आपण पाहतोय. समोरच्या दिशेला उडवला, आसमान दाखवलं. पुन्हा एकदा षटकार 6 धावा. सलग 2 मारलेले आहेत. तिसरा मारला तर सन्माननीय पप्पू शेठ पवार. 500 रुपयांचा कॅश प्राइज पप्पू शेठ पवार यांच्या माध्यमातून. क्रिकेट वरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे पप्पू शेठ पवार. अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेत आहेत. सलग 2 मारलेत. पुन्हा एकदा संदीप गायकवाड यांनी तिसरा जर खेळला तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. आणि सलग तिसरा खेळला जातोय. 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल सन्माननीय पप्पू शेठ पवार यांच्या माध्यमातून.
अमोल गागरे यांनी विकेट जरी घेतली संदीप गायकवाड यांची, तरी त्यांना देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल सन्माननीय पप्पू शेठ पवार यांच्या माध्यमातून. पारितोषिकांची खैरात समान संधी फलंदाजाला गोलंदाजाला. हो, लिडिंग एज लागली होती त्या ठिकाणी, अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 59 धावा, 12 चेंडूंचा खेळ शेष असेल. सानिका स्पोर्टचा ब्रँड अँबॅसेडर आहे संदीप गायकवाड. लागोपाठ 5 षटकार खर तर जे खेळले आणि त्या षटकारांसाठी सानिका स्पोर्ट्स सन्माननीय भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून पारितोषिक असेल 500 रुपयांचं कॅश प्राइज. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 59. संदीप गायकवाड हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला नौकं नाहीये. अनेक स्पर्धा नक्कीच गाजवल्यात. सायराम इलेव्हन टीम मध्ये खेळत असताना आपल्या दर्जेदार फलंदाजीनं क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत. आज पुन्हा एकदा होम ग्राउंड वरती त्याचा तडाखा पाहायला मिळतोय, बरंचताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला आयकॉन चांगली साथ देत असताना अगदी आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला 4 चेंडू 2 वरती प्रशांत शुक्ला आहे, परंतु 11 चेंडू 38 वरती एक मॅरेथॉन इनिंग कडे वाटचाल संदीप गायकवाडची. 60 धावा धावपलकावरती 5वे षटक मार्गस्थ आहे. आणि वेळ जर पाहिला तर शिल्लक असेल तो 4 मिनिटांचा कालावधी शिल्लक असेल. हो, यष्ट्यांच्या पाठीमाग अमोल गागरे चेंडूच्या खाली संदीप गायकवाड. साठ धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया संदीप गायकवाडचं. काय खेळ केला, नेत्र दीपक फटके त्याच्या बॅटच्या भात्यातून पाहायला मिळाले. आणि या एक विशाल लक्ष आतापर्यंत मात्र उभं करून दिलं संदीप गायकवाड यांनी. 60 धावा साईराम 11 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक 5वं प्रगतीपथावरती जारी आहे. प्रवीण गावडे बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपण पाहतोय. खरं तर अनेक प्रोफेशनल टीम मधून प्रवीण गावडे यांना आपण खेळताना पाहिलं. कर्जुलेहार या गावातूनच मात्र आपल्या कारकिर्दीला केलेली सुरुवात आणि एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रवीण गावडेची देखील ओळख आहे. थोडासा फंबल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होताना पाहायला मिळाला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. सांघिक धावसंख्या 62 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 5 प्रगती पथावरती जारी आहे. राहुल घोडके 3 षटकारांसाठी. ओ काय फटका खेळलाय फ्लिकचा, एक लाजवाब षटकार 6 धावा. राहुल घोडके मैदानाच्या आतमध्ये सलग 3 षटकार जर खेळले तर या स्पर्धेचे अगदी आपण पाहतोय मुख्य आयोजक सन्माननीय विशाल तथा बंटीदादा गायकवाड यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज राहुल घोडके यांच्यासाठी असेल. आणि पहिला तर खेळलाय फ्लिकचा एक लाजवाब षटकार. आणखीन 2 खेळले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल बंटीदादा गायकवाड यांच्या माध्यमातून. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय डॉट असेल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. पारितोषिकांची फार मोठी खैरात खरं तर केली जाते. रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जाईल, वाईड आहे किंवा नाही ते चेक केले जाईल. अगदी आपण पाहतोय तिसरे पंच तो निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवतील. चॅलेंज केलं फलंदाजी करणाऱ्या टीमनं अगदी आपण पाहतोय. आणि या निर्णय तिसऱ्या पंचांकडे जात असताना पांडुरंग सरोदे सर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह अगदी आपण पाहतोय होत असताना हॉल रूम मध्ये अगदी आपण पाहतोय समोरच्या दिशेला प्रेक्षकांसाठी खास आसन व्यवस्था केली. खरं तर हिवाळ्याचे दिवस चालू आहे, परंतु उन्हाचा तडाखा देखील जाणवतोय आणि या प्रेक्षक राजासाठी खास पॅव्हिलियन उभारलेत. त्या ठिकाणी बसून
दर्शक मोठ्या संख्येनं सामन्याचा आनंद नक्कीच घेत असताना प्रेक्षक हा प्रत्येक स्पर्धेचा आत्मा असतो आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होतात. काल देखील आनंद लुटला प्रेक्षकांनी. रॉयल ट्रॉफी शिरूर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये भर घालणारी एक मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार यांचे शानदार आयोजन अगदी आपण पाहतोय. निर्णय येईन काही क्षणात आपल्यापर्यंत अगदी आपण पाहतोय. पांडुरंग सरोदे सर त्या ठिकाणी या ऍक्टिव्ह आहेत. काही वेळात निर्णय आपल्यापर्यंत येताना जो पाहायला मिळेल. अनेक पारितोषिक आपण या अगोदर सांगितली. पूर्ण कार्यक्रम पत्रिकेवरती जी पारितोषिक आहेत, MS धोनी स्टाईलनं जर सामना फिनिश केला तर रवींद्र गिरमकर सर 777 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आहे. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, योग्य चेंडू. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती सौजन्य देखील आहे अगदी आपण पाहतोय. सन्माननीय यशवंत भाऊ पाचंगे, सन्माननीय गौतम थोरात, मेजर नितीन बांदल आणि सन्माननीय आकाश गावटे 5 होतकरू शालेय विद्यार्थ्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिलं जाणार आहे. कव्हर बाउंड्री लाईन तोडली एक, फोडली एक, जातोय आणखीन एक शानदार दमदार धडाकेबाज नेत्रदीपक षटकार. पाच ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 74 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचं षटक पाहिजे कुणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. कर्जुले हारिया 11 अमोल गागरे यांच्या नेतृत्वात ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरली अगदी आपण पाहतोय. अनेक मैदानावरती एक चांगला परफॉर्मन्स राहिलाय, परंतु दुसऱ्या बाजूला यजमान साईराम 11 मजबूत पकड. 5 ओव्हर मध्ये धावांचा उच्चांक खरं तर उभा केलाय. 74 धावा बनवल्या गेल्यात आणि आता शेवटचं षटक टाकलं जाईल. अनिल माळी हे शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळत आहेत. खरं तर पारनेर तालुक्यात सगळ्यात जास्त खेळाडू कोणत्या गावामध्ये तुम्हाला सापडतील तर ते टाकळी ढोकेश्वर आणि कर्जुले हारिया ही 2 नावं नक्कीच समोर येतील. कर्जुले हारिया टीम मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपण पाहतोय. हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा पंच दंडित करतायत. कळतात हा व्हाईट बॉल आहे, स्लॉग ओव्हर आहे, डेथ ओव्हर आहे. अनिल माळीवरती विश्वास टाकलाय, त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवलाय कॅप्टन अमोल गागरे यांनी. एका बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. ओ बॅटची कडा 1 2 3 चांगला प्रयत्न अमोल यांचा अगदी आपण पाहतोय. प्रशांत शुक्ला यांना जीवनदान मिळते. आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आहेत. 76 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. मैदानाला एक स्टेडियमचं स्वरूप नक्कीच प्राप्त केले अगदी आपण पाहतोय. चौबाजूने असलेले आकर्षक झालर लक्ष वेधून घेताना जे पाहायला मिळते. आकर्षक बाउंड्री लाईन अगदी आपण पाहतोय. मध्ये असलेलं सुंदर क्रीडांगण, अथक परिश्रम मेहनत आमच्या संयोजकांनी केलेत हे मैदान तयार करण्यासाठी. आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पुन्हा एकदा तोडली एक, फोडली एक, चिरली एक, खणखणीत चौकार. 4 रन. सांघिक धावसंख्या 80 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5.2 षटकाचा खेळ संपला. लोअर फुल टॉस वाईडिश लॉंग ऑफला या वेळेला चेंडू एक टप्पा घेतोय, जातोय सीमा रेषेच्या बाहेर. खणखणीत चौकारासाठी 4 रन. 84 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. प्रचंड मोठं आक्रमण, धावांचा उच्चांक मैदानाच्या आतमध्ये साईराम 11 यजमान टीम जबरदस्त खेळ प्रस्तुत करत असताना
स्क्वेअर कट खेळायचा होता यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा वाईड खराब स्क्वेअर अवांतर आणि अगदी आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या टीमनं चॅलेंज केलं यावेळेला रिव्ह्यू घेतलाय. निर्णय काही क्षणात आपल्यापर्यंत येईल. रिव्ह्यूचा वापर त्या ठिकाणी मात्र जो केला जातो आहे निर्णय तिसऱ्या पंचांकडे असेल. मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची रॉयल ट्रॉफी 2025 आणि व्हाईट बॉल असेल. या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर असेल 84 धावा. आता 85 वरती धावफलक गेले. सर्वोच्च स्कोर रविभाऊ गिरमकर यांचं लक्ष असतं असं स्कोर नक्कीच रेकॉर्ड्स वरती. आता तर त्यांची स्पर्धा आहे परंतु कोणतेही रेकॉर्ड हो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हो किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हो विविध ग्रुपच्या माध्यमातून रविभाऊ ते रेकॉर्ड नक्की सोडत असतात. ही खासियत आहे त्यांची. क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. साईरामचे अध्यक्ष अगदी आपण पाहतोय त्यांचीच टीम खेळते मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक रेकॉर्डवरती लक्ष अगदी आपण पाहतोय. सांघिक धाव संख्या 86. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 6 प्रगती पथावरती जारी आहे. आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता. स्लोअर वनचा उपयोग त्या ठिकाणी यष्ट्या उडवल्यात आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. अति घाई संकटात नाही. मला वाटतं शेवटचा आता एक चेंडू शेष असेल. लास्ट बॉल टू गो. धावा आहे स्कोर कार्ड वरती या 86 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि विजय जाधव आता पोहोचताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या चेंडूवरती काय घडणार आहे खूप महत्वाचं राहील. आक्रमक फटका येणार का कारण की आयकॉन स्ट्राइक एंड वरती आहे. प्रशांत शुक्ला ओ आक्रमक फटका खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला हा शानदार षटकार आणि थँक्यू व्हेरी मच. 92 बनवल्या गेल्यात. 93 धावांचं लक्ष असेल कर्जुली हरिया 11 या टीमच्या समोर. 92 धावा बनवल्या गेल्यात. स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर साईराम 11 टीमनं उभारला. संदीप गायकवाड यांनी केलेली फलंदाजी त्यानंतर अगदी आपण पाहतोय आयकॉन प्रशांत शुक्ला यांनी केलेला खेळ. तब्बल 92 धावा 6 ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. या स्पर्धेतील सर्वोच्च स्कोर तर जिंकण्यासाठी अगदी आपण पाहतोय 93 धावांची गरज. व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवार यांचं आयोजन अगदी आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 आणि आज टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक पारितोषिके या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय जी दिली गेलेली आहेत. सकाळच्या सत्रापासून आपण प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक मान्यवराचा उल्लेख केलेला आहे ज्यांनी की पारितोषिके दिलेले आहेत. प्रेक्षकांसाठी देखील आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचंय आणि या शेवटच्या दिवशी लकी ड्रॉ त्या ठिकाणी जो होणार आहे त्यामध्ये आकर्षक इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी आणि त्यासाठी देखील सौजन्य आहे. सन्माननीय डॉक्टर संतोष पोटे मीरा नर्सिंग होम त्यानंतर सन्माननीय भरत कुमार सोरडिया यसारा ड्रायफ्रूट आणि सन्माननीय सुदेश मस्के मलंगराज धन्यवाद. प्रेक्षकांसाठी देखील इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची सुवर्ण संधी. साईराम 11 अगदी आपण पाहतोय शतरक्षण सजवण्यासाठी सज्ज. सतीश गावडे यांना आपण इन ऍक्शन पाहतोय. खरं तर गावडे ब्रदर्स
म्हटलं की सर्वप्रथम शिरूरकडं आपण पोहोचतो, अगदी आपण पाहतोय. कारण की आम्हाला अजूनही आठवतं, आम्ही शालेय जीवनामध्ये असताना सतीश गावडे यांचे जेवढे चाहते होते चिंचबळ स्टेडियम आळकुटी, अक्षरशः गोळका जमायचा ज्यावेळेस साई शिरूर ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरायची. सतीश गावडे अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन. डॉक्टर अविनाश गावडे, गावडे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. क्रिकेट लिजंड, आपल्या कारकिर्दीत बरंचसं क्रिकेट खेळलं. विशेष करून आजही या खोडद असेल, मांजरवाडी असेल, नारेंगाव, मनसर, अळकुटी या मैदानावरती या या खेळाडूंच्या आठवणी आवर्जून काढल्या जातात. कितीतरी अर्धशतक त्या ठिकाणी या खेळाडूंनी ठोकलेली आहेत, कितीतरी नेत्रदीपक सामने रंगवलेले आहेत. पूर्वी युट्यूबचा जमाना नव्हता, तर त्यावेळेला युट्यूब असताना तर अनेक क्लिप या खेळाडूंच्या तुम्हाला खरं तर पाहायला मिळाल्या असत्या. तर पहिलं सत्र संपलंय, दुसरं सत्र चालू होतंय आणि दुसऱ्या सत्रासाठी पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातीलच एक दणदणीत आवाज. प्रदीपजी ओहाळ सर आपल्या समवेत जोडले जात आहेत. या सर, आपला असेल हार्दिक स्वागत. हेमंत सर बोला, बॉल द्या. बॉल बॉल हॅलो हॅलो हॅलो. संत कृपा झाली इमारत फळाली. ज्ञानदेव रचिले पाया उभारले देवलया. नामातायाचा किंकर त्याने रचिले ते आवार. जनार्दन एकनाथ खांब दिदेला भगवत. तुका झाले कळस भजन करा सावकाश. बहिणी म्हणते फडकती ध्वजा निरूपणा केल्या होत्या. मंडळ रामकृष्ण हरी, रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कर्जुला हरेश्वर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो तुषार दादा मांडगे यांच्या मालकीचा सायरम 11 शिरू. पहिल्या इनिंगमध्ये संदीप गायकवाड नावाचं वादळ आलं आणि या वादळा प्रतिस्पर्धा संघाचा केलेला पाला पाचोळा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे आपण पाहतो खरं तर 93 धावांचा पाठलाग करायचा आणि 93 धावांचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी मैदानावरती दाखल होती. अमोल गागरे एका बाजूने आहेत, तर नॉनस्ट्राईक वरती आपण पाहतोय एवलेवाडीचा सुपरस्टार, संघाचा आयकॉन रोहित खरातला आपण इथे मैदानावरती पाहतो. तर गोलंदाजी मार्कवरती सूरज गवळी पहिला चेंडू इथे मैदानावरती टाकेल. 92 धावांचा पाठलाग, मिड ऑन राहुल अप्पा घोडके टेकन बाल्डन, सुंदर झल टिपलाय आणि अमोल गागरेचा खेळ थांबवलाय. सामना पाहण्यासाठी आपण पाहतो रॉयल ट्रॉफीचं दुसरं पर्व, ज्या संघाच्या हुशार कर्णधाराने आपलं नाववरती केलं. अण्णापूर गावचं भूषण, अण्णापूर गावचे प्रथम नागरिक, सरपंच महाराजन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पप्पू शेठ पवार यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं देखील आम्ही खरं तर रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. या स्पर्धेचे ते ब्रँड अँबॅसिडर आहे. त्याचबरोबर आपण पाहतो खरं तर या ठिकाणी पानोली गावचे उद्योजक सोनूदादा गायकवाड साहेब देखील ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले. त्याचप्रमाणे आपण पाहतो युनियन अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय राहुलजी गावडे साहेब आणि महाराष्ट्र पोलीस आदरणीय प्रकाश झेंडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. या सर्व मान्यवरांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. रांजणगाव सांडचे युवा उद्योजक आमचे जिवलग मित्र आदरणीय स्वप्नी भैया भोसले साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. या सर्वांचं आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती 5-0 वरती पहिला फलंदाज अमोल गागरेला इथं तंबूचा रस्ता दाखवलेला आहे.
परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते पारनेर तालुक्याची रन मशीन मधुर धुळेला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कर्जोले हरेश्वर इथे करत आपण पाहतो जी मानाची स्पर्धा पार पडली त्या मानाच्या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर जिंकणारा मधुर धुळे आहे. तर त्याच्यासोबत आपण पाहतो इथे आता रोहित खरातला का आणले गेले ना या मैदानावरती त्याला दाखवावं लागणार आहे. जबरदस्त कामगिरी आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता 1,51,000 रुपयाने झळालता करंडकासाठी मात्र चालू असलेल्या टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठं घमासान तुम्ही पाहता. सूरज गवळी अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटसाठी एक्झॅक्टली काय गरजेचं आहे ना हे ओळखलं या खेळाडूंना आणि गोलंदाजीत सुधारणा करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिरू एक्सप्रेस या नावाने आपला स्वतःचा वेगळा फॅन क्लब उभा केला या सूरज गवळींना. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आहे 30 सर्कल आहे. इष्टी पाठीमागे डॉक्टर अविनाश गावडे सरांना तुम्ही तिथे पाहता. फायनलिंग मध्ये सतीश गावडे सर. खरं तर किती बोलाव शब्द अपुरं पडते इतकं सुंदर क्रिकेट आहे दोन्ही गावडे बंधूंनी करता आपल्या शहरासाठी खेळलेला आहे. तर समोर आपण आता रोहित खरातला पाहतो ज्याला याचा आयकॉन म्हणून आज या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय कामगिरी करावी लागणार आहे. यावेळेचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर प्रशांत शुक्लाच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर षटकार. येवलेवाडी सारख्या आपण पाहतो एका छोट्याशा गावातून पुढे आलेला खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा प्रचंड मोठा फॅन क्लब उभा केलाय आणि पहिल्याच चेंडूवरती त्याने खेळलेला राजशाही तडाखा आपण इथे पाहतो. ओहो यावेळेचा चेंडू होता परंतु सूरज गवळी देखील कच्च्या गुरुचा चाल नाहीये. काय चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे. उत्तराला प्रत्युत्तर इथे मैदानावरती आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान राहू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संतोष नागवडी 11 आपल्यासाठी खरं तर जे अल्पोपहार आयोजकांच्या माध्यमातून आहे ते अल्पोपहार इथे उपलब्ध झालेला आहे. तुमच्या नाश्त्याची सोय इथे केलेली आहे. एक प्रतिनिधी पाठवून द्या आणि आपल्यासाठी जे नाश्ता दिलेला आहे तो घेऊन जा. इथे 7 ऑन द बोर्ड 7 धाबा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पॉवर प्लेचं पहिले षटक इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चांगला फटका परंतु त्यानंतर कमबॅक आहे. यावेळेचा चेंडू बॅटची बाहेरची कड. मिर्झा सर इथे घडले काय इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे. चला दोन्ही टीम आपला जे काही प्रतिनिधी असेल ते पाठवून द्या. 7 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. खरं तर मिसअंडरस्टँडिंग इथे मैदानावरती झाले होतो. मिर्झा सर होते तिथे पाठीमागे आपण पाहतो. स्थानिक स्पोर्ट्स शॉपचे ओनर उभे होते भाऊसाहेब चव्हाण. तोपर्यंत मात्र रोहित खरातने घरटं सोडलेलं होतं. मधुर धुळे कमिटी झालेला होता परंतु चेंडू हातामध्ये आला नाही. त्यामुळे आपण पाहतो नशिबाची साथ मिळाली असं मी नक्कीच इथे मैदानाच्या आतमध्ये म्हणेल. 7 धावा. हा बॉल फुलर लेनचा होता. फायरवरती चेंडू हाताळला. फक्त चेंडू दिशा दाखवली. राहुलप्पा घोडके बरंचसं ग्राउंड कव्हर करतात. शांत पद्धतीने चेंडूला तिथे चेंडूला फील्ड करतील. खरं माहिती आहे भिंतीचा अडसर आहे. यस फ्रंट फूट रिटर्न केज चेक करायचं. तिसऱ्या पंचांकडे आपण खरं तर या ठिकाणी आहोत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो इथे पांडुरंग सरोदे सर आपल्यासोबत खरं तर जोडले गेलेले आहेत. खरं तर एक मानाची स्पर्धा सन्मानाची स्पर्धा आणि अभिमानाची स्पर्धा म्हणून खरं तर रॉयल ट्रॉफीकडे आपण इथे पाहत आहोत. पहिलं पर्व सुपर डुपर हिट झालं. पहिल्या पर्वामध्ये धानोरे स्पोर्ट क्लब या संघाने बाजी मारली. दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतो पप्पू शेठ पवार अर्थात महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर या संघाने बाजी मारली. तर तिसऱ्या पर्व लोडिंग आहे. धानोरे संघ मला वाटतं पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे झालाय. त्यामुळे आपण पाहतो आता त्यांनी देखील आपले दावेदारी फेश इथे केलेले आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये कव्हर करतोय. या स्पर्धेमध्ये बरेचसे पारितोषिक आपल्याला आहे. त्यामध्ये प्लेअर ऑफ द डे साठी एस एस टूर्स अँड ट्रॅव्हल्स संतोष नागवडे साहेब यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी सौजन्य आहे. कॉमेंटेटर पॅनल अर्थात कॉमेंटेटर सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलं आहे. माजी नगरसेवक अहिल्यानगर विशाल शेठ कोतकर या स्पर्धेला सर्वात उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी एक स्पोर्ट्स सायकल आपल्याला आदरणीय अमोलदादा पाचुनकर साहेबांच्या माध्यमातून आहे. सत्कार आणि फ्रेम सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले गांधी कंस्ट्रक्शन शिरूर पुणे अहिल्यानगर सुभाष शेठ गांधी. प्रत्येक सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आदरणीय उद्योजक सागर शेठ लांडे आणि ॲडव्होकेट कुणाल भैया गायकवाड यांच्या माध्यमातून असेल. तर या स्पर्धेमध्ये चांदीचे कॉईन सौजन्य नाणेफेकीसाठी आपल्याला ज्यांनी दिले धरमचंद भवरीलाल फुलफगर ज्वेलर्स शिरूर. डीजे सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले ग्रामपंचायत सदस्य शिरूर आणि हॉटेल जयबार रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर विजयजी घावटे.
नष्ट सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले भंडारी कलेक्शन शिरूर. इट्स अ नो बॉल. नो बॉलचा कॉल येतोय आणि पुढील चेंडू आपण पाहतोय उघडा डोळा पहा नीट, चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये सुवर्ण संधी असणार आहे. 10 धावा धावफलकावरती आणि फ्री हिट रोहित खरातला इथे मैदानावरती आहे. आयुष्याला जर फ्री हिट असतं तर मित्रांनो, परंतु आयुष्य मात्र एकदाच मिळालेलं, त्याला फ्री हिट नाहीये. एकदा मिळालेलं त्या आयुष्याचा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे. फ्री हिटचा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता कशी कामगिरी इथे मैदानावरती होईल. रोहित खरं तर मोका फटका मारू शकतो तो. यावेळेचा चेंडू होता, गती परिवर्तन होता. फ्री हिटचा चेंडू असला कारण डॉक्टर अविनाश गावडे सरांनी डायरेक्ट लगेच फेकी केली तिथे. तोपर्यंत आपण पाहतो घेतले गेलेले एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबरच संघाचा धावपल पुढे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपलं. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतोय कर्दुल हरे ही टीम 1 गडी बाद 11 आहेत तर अकरा धावा धावपलकावरती सामना पाहण्यासाठी आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस आदरणीय अतुल पाकाले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. गॅलरीरत्न मात्र आपण पाहतो रॉयल ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा आनंद घेतात. साहेबांना आम्ही विनंती करतो, साहेब आपण इथे व्यासपीठावरती या आणि विराजमान व्हा. आपलं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 11 धावा धावफलकावरती मैदानावरती बनवल्या गेल्यात. 30 चेंडू आणि 82 धाव्यांची गरज आहे. जरी अमोल गागरे लवकर बाद झाला असला परंतु रोहित खरातला अनेक मैदानावरती मी पाहिलेला आहे. एकदा का चेंडूचा बॅटचा संपर्क प्रॉपर व्हायला लागला, समोर किती धावफलक आहे याने फरक अजिबात पडत नाहीये. यावेळेचा चेंडू नो बॉल. नो बॉलचा कॉल आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. फ्री हिट इथे मैदानावरती असणार आहे आणि तो फ्री हिटचा चेंडू खेळेल पारनेर तालुक्याचं रन मशीन मधुर धुळे. फ्री हिट इथे मैदानावरती असेल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 93 धावांचा पाठलाग आहे. आता 93 धावांचा पाठलाग तुम्हाला ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत ना, त्यावेळेस मात्र तुमचे पॉवर प्लेचे पहिले 2 षटकं खूप महत्त्वाचे असतात. तिथे तुम्ही 30-35 जर ओलांडली तर या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानात अनेक साक्ष दिलेल्या आहे की अनेक धावा चेस झालेला आहे. प्रशांत शुक्ला NB ट्रॉफी 2024चा मॅन ऑफ द सिरीज हा खेळाडू आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याचा आयकॉन म्हणून सायरम 11 या संघाकडनं आहे. स्ट्राईक बदलली आहे त्यामुळे आपण पाहतो तिथे आता मधुर धुळेसाठी क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुल टॉस मिड आपला बीट करेल. मधुर धुळेचा ब्लास्ट आहे हा. लॉंग अप सीमारेषेला षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल तिरंगा शिरूर. थँक्यू. प्रशांत शुक्लला असमान दाखवलं मधुर धुळेनं आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकला. 19 धावा धावपलकावरती आहे. गरीब परिस्थितीतून पुढे आलेला खेळाडू आहे. प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला खेळाडू आहे, परंतु स्वतःचा अधिराज्य त्याने मैदानावरती गाजवलंय. राहुल गोगडे इथं दर्शक. चेंडू पुन्हा एकदा आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. मधुर धुळे ऑन फायर. षटकार. अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना. अरे खचून जाशील वेड्या स्वतःशी लढताना. बघ एकदा गवताच्या त्या पात्याला वादळात खेळताना. सुंदर चेंडू इथं मैदानाच्या आतमध्ये. हा गरजेचा होता. प्रशांत शुक्ला गती परिवर्तन हा चेंडू त्याने मैदानावरती टाकला. माहिती होती की जोरामध्ये बॅट फिरते इथे आपण पाहतो, परंतु काहीतरी वेगळं करावं लागेल. चेंडूमध्ये जो वेग होता पहिल्या 2 चेंडूवरती तो काढून घेतला, गती परिवर्तन टाकला आणि मग मात्र आपण पाहतो त्या गती परिवर्तन चेंडूने मात्र एक चांगला पुन्हा एकदा गोकणारा चेंडू. लेग बिफोर विकेटची मागणी प्रचंड आहे. सतीश गावडे सर चेंडूवरती येतील. चेंडू हातामध्ये आला नाही तिथे. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 26 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. अजूनही 26 चेंडूमध्ये 67 धावांची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथे रंगत चाललेला आहे. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं होता. हारा वही जो कभी लढा नहीं होता. या महाराष्ट्राच्या मातीला 350 वर्षावर छत्रपती शिवाजी महाराजांनी लढण्याचा संघर्ष दिलाय. ही माती अनेक वीरांच्या रक्ताने माखलेली आहे आणि ती रक्त अजूनही लढण्याचा संघर्ष देते. इथे तुम्हाला मैदानावरती तेच करायचं आहे. यावेळेचा चेंडू क्लासिकल कव्हर ड्राईव्ह.
वंडरफुल हिट बाय वंडरफुल प्लेअर रोहित करात एक्स्ट्रा कव्हर फोडतो 4 धावा. चौकारा बरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकला असता 30 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. बंधन आहे. आयसीसीचं क्लिअरली म्हणणं होतं की क्रिकेटमध्ये मनोरंजकता यावी, त्यामुळेच आपण पाहतो खरं तर पॉवर प्लेचा जन्म झाला आणि त्या पॉवर प्लेचा खरं तर फायदा घेण्याचा प्रयत्न रोहित खरात मैदानावरती करतात. राहुलप्पा घोडके चेंडूवरती येतील तिथे फेकी करतील, एक धाव मिळेल आणि एका धावीबरोबरच आपण पाहतोय दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती कर्जुल हरेश्वर हा संघ 93 धावांचा पाठलाग करतोय. एक गडी बाद 31 धावा आहेत. आणि 24 चेंडूमध्ये 62 धावांची गरज सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ते असणार आहे. 24 चेंडू आणि 62 धावा. क्रिकेट जगलेली मंडळी खरं तर आपण पाहतोय व्यासपीठावरती आहे. दगडू मामा त्रिभुवके, गजानन मामा कुरुंदळे, त्याचप्रमाणे आपण पाहतो खरं तर विशाल अलबर सरांना तुम्ही तिथे पाहतात, पप्पू शेठ पवार यांना देखील आपण पाहतो या ठिकाणी तुम्ही पाहतात. खरं तर ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती आहे. त्याचबरोबर आपण पाहतो खरं तर आमचे सहकारी मित्र सागर पवार यांचे चिरंजीव शिवान सागर पवार हे देखील आपण पाहतो सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. 2 षटकं संपलेले आहेत. धावपलकावरती 31 आहे. राहुल गोगडे पुन्हा एकदा आपल्या हुकुमी गोलंदाजाकडे गेलेले आहेत. सूरज गवळीला गोलंदाजी मार्कवर त्यांनी आणलेले आहे. आता परिस्थिती बदलेल, कारण आता 5 क्षेत्ररक्षक आपण पाहतो तुम्हाला 38 षटकाच्या बाहेर उभे करण्याची मुभा आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला तर 24 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 62 धावा असं समीकरण मैदानावरती असणार आहे. रोहित खरात फटका फसलेला आहे. पाठीमागे आपण पाहतो राहुल गोडके बरेचसे लांब आहेत. इथे आपण पाहतोय चेंडूला स्पर्श केला हाताने, झेल सुटला असं मी म्हणणार नाही, कारण खूप दूरवरचा प्रवास करत ते चेंडूपर्यंत पोहोचलेले होते. सामना थांबव. हा चौकार असेल. चौकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती आपण पाहतो नजर टाकल्या असता 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आमचे जिवलग मित्र आणि निमणे गावचे उद्योजक अक्षयदादा दुर्गे यांचा देखील स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन. फ्लॅट फटका. संदीप गायकवाड उभा तिथे. संघाचा आयकॉन टिपला सूरज गवळीनं. तू ऐकत असता जयघोषाचे नारे, तो नकोच विसरूया कालगतीचे वारे. अचूक चेंडू फटकाऱ्या काळाचा आयुष्य असर डोंगर धावांचा. निरंतर आठवण नाही इथे कणा कणाला, अरे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. संघाचा आयकॉन इथे मैदानावरती थांबलेला आहे. तर एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मैदानावरती घोंगावतोय. प्रवीण गावडे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पस्तीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. ट्रॅप खरं उभं केलं होतं, फासे टाकले होते आणि त्या फासामध्ये खूप मोठा मासा गळाला इथे मैदानावरती लागलेला आहे. यावेळेचा चेंडू होता, फटका फसला इनसाइड आउट. जो आवडे सर्वांना तो प्रवीण गावडे बरसला इथे. वाडिश लोंग आपलं आक्रमण, षटकार.
काय काय फटका होता, स्टँड अँड डिलेवर होता, कलात्मकतेचा आविष्कार फुलवलाय. चेंडू फेका. जबरदस्त फटका होता, कलात्मकतेचा आविष्कार फुलवणारा तडाखा होता प्रवीण गावडेंचा. षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे 41. ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. 41 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. तिसरं षटक प्रगती पथावरती तुम्ही पाहता इथे. यावेळेचा चेंडू होता फुलर लेनचा होता, आग आग गोकणारा चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मुख्य पंच लेगबाईच्या माध्यमातून एक धाव असल्याची घोषणा करतील. एका धावी बरोबरच संघाचा धावपल पुढे जातोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 42 धावा इथे मैदानावरती. काय टू व्हीलर का? साईड स्क्रीनच्या अलीकडे एक टू व्हीलर आहे. मला तो निळा टी शर्ट आपणच, तुम्हीच टोपी. हा येस, कडेल का गाडी? घ्या लवकर घ्या. 42 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. सगळ्याच गाड्या काढूयात आपण, ज्यांच्या कोणाच्या असतील. साईड स्क्रीनच्या पाठीमागे लावलं तर काय हरकत नाही, किंवा गॅलरीच्या पाठीमागे लागले तर काय हरकत नाहीये. आपण पाहतो फलंदाज ज्यावेळेस बॅटिंग करत असताना आपण पाहतो लक्ष त्यांचे विचलित होऊ नये, म्हणून त्या कारणासाठी आपण पाहतो ते आपण काळजी घेतोय. 42 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात. 20 चेंडू आणि अजून 51 धावांचं समीकरण आहे. 20 चेंडू आणि 51 धावा. सूरज गवळी राऊंड द विकेट आला. मधुर धुळे आणि प्रवीण गावडे ही जोडी इथे मैदानात. वा, सुंदर बॉल होता. पिंटू शर्मा चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतले गेलेले एक धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जितकी उंची करता सूरज गवळीची इथे तुम्हाला पाहायला मिळते, तितक्या उंचीपेक्षा मोठं क्रिकेट त्याने आपण पाहतो सायरन इलेव्हन शिरू या संघासाठी खेळलेला आहे. फक्त याच मैदानावरती नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सायरन इलेव्हन टीम ज्या वेळेस गेलेली आहे, खूप चांगलं क्रिकेट आपल्या गावासाठी खेळलेलं आहे. आणि आजही आपण पाहतो घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसोबत एक चांगली गोलंदाजी त्याची वहरताना तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू बॅटवरती प्रॉपर मिडल नाही. राहुल गोगडे आपण पाहतो तिचं मिस जजिंग झालाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 47 धावा धावपलकावरती आहेत. तर अजून आपण पाहतो 18 चेंडू आणि 46 धावांची गरज. 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 47 धावा तुम्हाला पाहायला मिळतात. तर 18 चेंडू आणि अजून आपण पाहतो 46 धावांची गरज आहे. रणांगण मैदानावरती पेटलंय. हर हर महादेवच्या घोषणा मैदानावरती झाल्यात. तलवारीला तलवारी भिडल्या गेल्या आणि हे युद्ध अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपलेलं आहे. कोण या युद्धाचा मानकरी ठरणार आहे? या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडांची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची, पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता मानाची, जगदंबेचा पालव येते लढवा याच्या सदाशिरी, अरे रणफंदीची जात अम्मची कोण अम्मा भयभीत करी. 18 चेंडू 46 धावा गोलंदाजी मार्कवरती. उस्मान मिर्झा आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. या मैदानाचा खडाखडा माहिती आहे. या मैदानावरती आपण पाहतो सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा सन्मान आहे याच खेळाडूने आपल्या नावावरती केलेला आहे. तर समोर मधुर धुळेला आपण इथे पाहत आहोत. हा बॉल नव्याने टाकावा लागेल. मुख्य पंच सतीश जिंजूरकर सर दंडित करतील. डाव्या इष्ट बाहेरचा चेंडू आहे. अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास आपल्याला पाहायला मिळतात अगदी 48 धावा आपण इथे पाहत आहोत. समीकरण बदलतंय. 18 चेंडू आणि 45. हा बॉल आपण पाहतो जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मधुर धुळे असा खेळाडू आहे ना, काही बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते. तिसऱ्या पंचांकडे खरं तर आपण या ठिकाणी जातोय. खरं तर मधुर धुळे असा खेळाडू आहे ना की मैदानाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये षटकार मारण्याची ताकद या खेळाडूच्या मनगटामध्ये. त्यामुळे आपण पाहतो कुठे तो फटके मारू शकतो. मैदानाच्या कुठल्याही भागामध्ये आपण पाहतो षटकार मारण्याची क्षमता असणारा हा
पारनेर तालुक्याचा सुपरस्टार आहे. इथे देखील आपण पाहतो जोरामध्ये बॅट फिरली, परंतु इट्स अ वाईड बॉल. अवंतर धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकला. 49 धावा धावपलकावरती आहे. 18 चेंडू 44 धावांचं प्रचंड मोठं घमासान इथे मैदानाच्या आतमध्ये पेटलंय. सायरम 11 शिरूर आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जुल हरे अशी लढत. फाईन लेग मधुर धुळेला जीवदान. पिंटू शर्मा इथे आपण पाहतो असे झेल अनेक वेळा त्याने टिपले, परंतु आज नाही. सर सलामत तो पगडी 50 मधुर धुळेचा जीव भांड्यात पडला आणि त्याचबरोबर संघाचा नेता अमोल गागरेचा देखील जीव भांड्यात पडलेला आहे. कारण महत्वपूर्ण खेळाडू अशा या मोठ्या रन चेस मध्ये अर्धशतक धावपलकावरती पूर्ण. 50 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात पूर्ण होतात. 17 चेंडू आणि आपण पाहतोय अजूनही 43 धावींची गरज. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिंदगी खेलते भी उसे के साथ जो खिलाडी बेहतर हो. आणि आपण पाहतो तुमच्या वाटेला जर संघर्ष येत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष ज्याच्या वाटेला येतो, ज्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असते. स्टँड अँड डिलिव्हर. दॅट्स अ वंडरफुल हिट बाय वंडरफुल प्लेयर प्रवीण गावडे ऑन फायर. हॉटेल तिरंगा यांचा खणखणीत षटकार. थकले जरी पंख तरी तुला उडावं लागेल. अरे त्या संकटात तुला भिडावं लागेल. जिंकल्यावरती गर्दी तुझ्या सोबत राहील मित्रा. तोपर्यंत मात्र संघर्षात तुला एकट्यानंच लढावं लागेल. प्रवीण गावडेचा इतिहास मोठा सांगितला जातो. जो बीत गए हो दौर अब न आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दे हमने अब राख उठानी बाकी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहाणी आहे. लढावं लागेल. 56 धावा धावफलकावरती तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतात. तर 16 चेंडू आणि अजून आपण पाहतो 37 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये इथं पेटलेला आहे. मधुर धुळेचा अभ्यास केला, परंतु मधुर धुळे डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय. परंतु प्रवीण गावडे नुसता आला नाही, तर आल्या त्याने धाव्यांची उधळण करायला सुरुवात केली. डॉक्टर अविनाश गावडे षटकार मारल्यानंतर स्टेटवे गोलंदाजाकडे गेलेला आहे. कारण त्यांना माहिती आहे का इथे कानमंत्र देणं खूप गरजेचं आहे. मी सातत्याने सांगितले आयुष्यामध्ये दोनच मित्र कमाई. एक भगवान श्रीकृष्णासारखा आणि दुसरा कर्णासारखा. भगवान श्रीकृष्ण काही न करता तुम्हाला विजय करेल आणि समोर पराभव दिसतोय, परंतु तरी देखील आपल्या मित्राची साथ ज्यांनी सोडली नाही ते करणं तुम्हाला पाहायला मिळाले. यावेळेचा चेंडू फुलर लेनचा होता. आग उकणारा होता. शांत पद्धतीने राहुल पाठीमागनं चेंडूवरती येतील स्कोरलिंग मध्ये. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव. एका धावीबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकली असता 57 धावा धावफलकावरती. 15 चेंडू आणि 36 धावा. मधुर धुळे आणि प्रवीण गावडे जर मैदानावरती असेल तर मग क्रीडा रसिकांना हा सामना कर्जुल हरेश्वर या संघाकडे जाईल अशी शक्यता वर्तवली. परंतु मित्रांनो सायरम 11 शिरूर मोठी फ्रँचायझी राहिली. अशी परिस्थितीतून कित्येक वेळा डॉक्टर अविनाश गावडे यांचं कल्पक नेतृत्व मी पाहिले. राहुल गावडे यांची फील्ड सेटिंग मी पाहिलेली आहे. त्यामुळे मॅच मध्ये मजा येणार आहे. यावेळेचा चेंडू होता हा गोकणारा होता. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रवींद्र गिरमकर अर्थात यांच्या मार्गदर्शनाखाली उभे राहिलेले यशस्वी फ्रँचायझी. आम्हाला आठवतंय खरं तर 10 वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या छोटंसं रोपटाचं रूपांतर आपण पाहतो मोठ्या वृक्षामध्ये उतरताना आम्ही ही चिडोळा पाहिलेला आहे. आज घरच्या मैदानावरती सायरम 11 शिरूर यशस्वी फ्रँचायझी खेळती आहे. त्यांच्या समोर आपण पाहतो कर्जुल हरेश्वर आहे. परंतु मित्रांनो सामना काळजाचा ठोका चकणा बनलेला आहे. फुल टॉस प्रॉपर बॅटवरती मिळाला नाही. प्रशांत शुक्ला दर्शक जबरदस्त फटका. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रवीण गावडे. डीजे थँक्यू. डीजे थँक्यू. चेंडूची उंची चेक करायची आपल्याला. तिसऱ्या पंचाकडे आपण खरं तर या ठिकाणी आहोत. षटकार तर नक्कीच आहे, परंतु चेंडू बिमर आहे की काय याची चाचपणी करायची आपल्याला तिसऱ्या पंचांकडे. जिथे पांडुरंग सरोदे सर आणि टेनिस क्रिकेट .inची संपूर्ण टीम आपल्या सगळं टेक्निशियनच्या माध्यमातून पाहायला मिळतात आणि चाचपणी इथे केली जाणार आहे. प्रत्येक टीम आपण पाहतो खरं तर कुठलाही अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी आपण पाहतो रॉयल गो व सायरो मित्र परिवार यांनी घेतलेला आहे. बंटी अर्थ विशाल गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो रवींद्रजी गिरमकर साहेब, रॉयल ग्रुप संदीप दादा कोतकर युवा मंच, शशिकांत भाऊ दसकुडे युवा मंच आणि सायरम मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानं रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व फुलताना बहरताना तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण आहोत. खरं तर आपल्याला निर्णयाची प्रतीक्षा आहे.
पांडुरंग सरोदे सर इथे आपल्याला खरं तर पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत आपण पाहतो आपले टेनिस क्रिकेटचे टेक्निशियन सर देखील जोडले गेलेले आहेत. चाचपणी केली जाते. चेंडूची उंची चेक इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 1,51,000 रुपयाने झाडालता करंडकासाठी मात्र चालू असलेल्या टेनिस क्रिकेटचा प्रचंड मोठा घमासाल. युद्धाच्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात, युद्धाच्या बातम्या ऐकल्यात, परंतु खरोखर युद्ध किती विध्वंसक आणि भयानक असतं याची प्रचिती आपण खरं तर इचित ही इचिडोळा या मैदानावरती अनेक वेळा पाहिलेला आहे. रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व, ज्या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे असा थाटा मात्र सोहळाकार आपण पाहतो. खरं तर आदरणीय माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर आदरणीय भानुदास कोतकर साहेबांच्या शुभ हस्ते झाले. तिसऱ्या पंचांचा कॉल, इट्स अ नो बॉल. नो बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि नो बॉल वरती आलेला एक टोले जंग षटकार आणि सामना पुढे जातोय. पहा धावपलकावरती 65 धावा आहे. 6 चेंडू आणि 22 धावांचा तडाखा प्रवीण गावडेच्या बॅट मधना. फ्रीडचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्ही पाहताय. 14 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. उस्मान मिर्झा या षटकामध्ये आपण पाहतो बऱ्याचशा अडचणी त्याला निर्माण करून टाकल्यात प्रवीण गावडेला. यावेळेचा चेंडू फुलरलेनचा होता, जमिनी समांतर आहे. संदीप गायकवाड तिथे नटू चांगले क्षेत्ररक्षण करतील. एक सिंगल आहे आणि एका सिंगल बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 66 धावा धावपलकावरती असणार आहे. 13 चेंडू आणि 27 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलेला आहे. राह संघर्ष को चलाता है, वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती सुबह सूर्य बनकर वही चमकता है. तुम्हाला चमकावं लागणार आहे कारण आपण पाहतो इथे एक चांगला चेंडू टाकायचा आहे उस्मान यांना, परंतु समोर मधुर आहे. यावेळचा चेंडू खंडून टाकला. वाईड यॉर्कर जमिनी समांतर. राहुल गोगडे आहेत वाईडिश एक्स्ट्रा कव्हरला. चेंडूवरती येतील चांगले क्षेत्ररक्षण करतील. एक धाव आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबरच आपण पाहतो षटक क्रमांक 4 मैदानावरती संपलेला आहे. 4 शक्तिशाली संघ 4 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती नजर टाकतो. 67 12 चेंडू 26 धावींची गरज. 12 चेंडू आणि आपण पाहतो 26 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये खरं तर रंगत चाललेला आहे. संघर्ष मैदानावरती आपण पाहतो इथे रंगलाय. तर सामना पाहण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यामध्ये आपण पाहतो सौरभ दादा फरगडे, अमोल दादा कर्डेले, प्रथमेश दादा शिर्के, त्याचप्रमाणे आपण पाहतो स्वप्नील दादा फरगडे आणि मनोज दादा फरगडे हे सर्व मान्यवर सामना पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात. रॉयल ट्रॉफी 2025च्या देदीप्यमान क्रीडा महोत्सवामध्ये या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो. प्रशांत शुक्ला संघाच्या आयकॉनला पुन्हा एकदा बोलवलं राहुल गोगडेंनी, कारण माहिती आहे की अजूनही इथे आता 12 चेंडू आणि 26 धावींची गरज आहे. मधुर धुळे आपल्याला स्ट्राईकवरती इथे पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता इनसाइड आउट फटका, परंतु आपण पाहतो क्षेत्ररक्षण चांगले सजवलेलं आहे. म्हणजे ज्या झोनमध्ये आपण पाहतो ज्या क्षेत्रामध्ये मधुर धुळे चांगलं खेळतो तिथे मात्र क्षेत्ररक्षण लावले. एक धाव आहे. एका धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय 68 धावा धावपलकावरती. परंतु मधुर धुळेचा दुसरा गेम प्लॅन तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल, कारण प्रवीण गावडे हा डावखुरे हाताचा बॅटर खूप चांगली बॅटिंग करतोय आणि समोर जर आपण पाहतो प्रशांत शुक्ला हा देखील डावखुरे हाताचा गोलंदाज आहे. त्यामुळे 2 डावखुरे हाताच्या खेळाडूंची एक मोठी झुंज आहे आणि अनेक वेळा आपण महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहिलेला आहे. डावखुरे हाताचा गोलंदाज असले की डावखुरे हाताचा फलंदाज अधिराज्य गाजवतात, तोच मानस असणार आहे. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिला आहे लालबुंद तोफेचा गोळा. कशासाठी? हॉटेल तिरंगा शिरूर या या स्पर्धेतला थँक्यू डीजे. या स्पर्धेतला सर्वात दूरवरचा षटकार प्रवीण गावडे यांच्या बॅटमधनं येतोय. तिसऱ्या पंचांकडे आपण इथे आहोत. काय फटका मैदानाच्या आतमध्ये होता आणि मी सांगितलं ना की मधुर धुळे सिंगल त्यासाठीच काढून दिली होती की प्रवीण गावडे मैदानावरती आला. प्रशांत शुक्ला डावखुरे हाताचा गोलंदाज आहे आणि त्या डावखुरे हाताच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवण्यासाठी त्याला स्ट्राईकवरती दिलंय. खरं तर हे क्रिकेट आहे. तुम्हाला क्रिकेट करता शक्तीपेक्षा युक्तीने खेळावं लागतं.
आणि मधुर धुळेने मात्र युक्तीचा वापर केला. प्रवीण गावडेला स्ट्राईक वरती आणलं. षटकार तर कन्फर्म आहे, परंतु तिसऱ्या पंचांकडे आपल्याला इथे चेक करायचं आहे. एक माराची स्पर्धा, इट्स अ नो बॉल आणि हा षटकार. प्रवीण गावडे खर तर काना मागून आलाय, नुसता आला नाही तर तिखटही झालाय. तो आला, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकून घेतलं सर्व. अफलातून बॅटिंग त्याची इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 18 धावींची गरज. 75 धावा धावफलकावरती आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू होता प्रॉपर बॅटवरती मिडल नाही. भाऊसाहेब चव्हाण चेंडूवरती येतील, चांगले क्षेत्ररक्षण करतील. तिथे एक धाव तुम्हाला पाहायला मिळते. एका धावेबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 76 धावा धावफलकावरती आहे. 10 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 17 धावींची गरज. एरवी प्रवीण गावडे खरं तर सिंगल काढून देत असता, परंतु आज धावांचे सर्व सूत्र प्रवीण गावडेने आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि प्रतिस्पर्धा संघाच्या गोलंदाजात त्याने चिंधडा उडवताना या इनिंग मध्ये पाहायला मिळालेला आहे. यावेळेचा चेंडू टॉपेज. पिंटू शर्मा पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूवरती येईल तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल आहे. एका सिंगल बरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. 77 धावा धावफलकावरती आहे. 9 चेंडू आणि आपण पाहतो 16 धावींची गरज. स्वप्न असं बघा की पंखांना बळ येईल. मैत्री अशी करा की जग आपलं होईल. अपयश देखील असं स्वीकारा की विजेता सुद्धा भारावून जाईल आणि माणूस म्हणून असं बना की माणूस की सुद्धा नतमस्तक होईल. 9 चेंडू 16 धावांचं प्रचंड मोठं घमासान. तुषारदादा मांडगे यांच्या मालकीचा सायरेम 11 शिरूर. हो, सुंदर बॉल होता. जबरदस्त चेंडू इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. प्रशांत शुक्ला अनेक वर्ष करता टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचं नाणं खणखणीत वाजवणारा खेळाडू आहे, परंतु त्याची गाठ प्रवीण गावडे सारख्या एका ताकदवान खेळाडूशी पडलेली आहे. परंतु षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक करताना तुम्ही मैदानावरती पाहताय. जसा निर्धाव चेंडू जातोय, इक्वेशनही बदलतंय, समीकरणही बदलतंय. शेवटचे 8 चेंडू आणि अजून आपण पाहतोय 16 धावींची गरज. सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू सुंदर फटका. वाडिश लॉंगअपच्या डोक्यावरनं वाघांची प्रचंड मोठी दहाड. फोडलाय पहाड. षटकार. चेंडू घ्या अविनाश सर. 7 चेंडू आणि 10 धावेंची गरज. किसी ने खूब खाए खेल ताज को या जिंदगी का अपना एक का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह निकले. काय बॅटिंग प्रवीण गावडेने इथे केलेली आहे. अनेक वर्षाची तपश्चर्या खेळाडूच्या पाठीमागे आहे. अनेक वर्ष चांगले क्रिकेट आपल्या टीमसाठी खेळलेला आहे आणि आज मात्र आपण पाहतोय का महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये प्रतिस्पर्धा संघाचे डाव त्यांनी धुळीस मिळवलेला आहे. जबरदस्त फलंदाजी आपण पाहतोय. सामना अजून संपला नाहीये. प्रशांत शुक्ला एक चांगला चेंडू टाकत असेल तर समीकरण बदलणार आहे. 7 चेंडू आणि 10 आणि तो चांगला चेंडू त्याने मैदानाच्या आतमध्ये टाकलाय. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असेल. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावींची गरज. सामना मैदानावरती इथे रंगलेला आहे. ऑप्शन बरेचसे आहेत. आता कोणाकडे जाणार? भाऊसाहेब चव्हाण. सहा चेंडू आणि 10 धावींची गरज. जिंदगी जीने का मजा तब आता है जब जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. 6 चेंडू आणि 10 धावींची गरज आहे. सामना मैदानावरती रंगलाय तर गोलंदाजी मार्कवरती सायरम 11 संघ अनुभवाच्या भिंतीकडे गेलेला आहे. अर्थात आपण पाहतोय स्थानिक स्पोर्ट्स शॉपीचे ओनर भाऊसाहेब चव्हाण. पहिला चेंडू मधुर धुळेचा बिग बिग बिगेट. षटकार. इतक्या वेळ थँक्यू डीजे. डीजे थँक्यू. इतक्या वेळ डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवणारा मधुर धुळेने ज्वालामुखीचा उद्रेक करायला सुरुवात केली मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल आणि एम एस धोनी स्टाईलने सामना संपवलाय.
आणि या खरं तर फिनिशिंग टच साठी आदरणीय रवींद्रजी गिरमकर साहेब यांच्या माध्यमातून मधुर धुळे यांच्यासाठी 777 रुपयाचं पारितोषिक. MS धोनी स्टाईल आपण पाहतो सामना संपवलेला आहे. आपलातून बॅटिंग काय लढला प्रवीण गावडे. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. एक मोठी रनचेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 93 धावांचा यशस्वी पाठलाग इथं मैदानावरती करायचा आहे. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा. एक षटक टाकलं, 15 धावा खर्च केल्या, एका फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरले. त्यानंतर 12 चेंडूमध्ये 36 धावा. पारनेर तालुक्याचं अनुभवाचं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजलंय. प्रवीण गावडे या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच ठरतात. प्रत्येक सामन्यासाठी आपण पाहतो ज्यांनी आपल्याला मॅन ऑफ द मॅच सौजन्य दिलाय. रांजणगाव गावचे उद्योजक सागरदादा